अट्टाहास शेवटचा मॅच गोड व्हावा आणि शेवटच्या मॅच मध्ये या ठिकाणी पाहतोय दोन टीम एका बाजूला आपण पाहिलं तर शिवनेरी जून अंदुरकी आणि दुसऱ्या बाजूला आयोजक टीम संघ कालिका माता खारबाव. या ठिकाणी पाहतोय आपण एक चांगली नामांकित स्पर्धा मित्र पाहायला मिळाली. 94 चषक 2026 महापर्व या ठिकाणी अनुभवाला मिळालं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा रंगरूप खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. संजय मदन म्हात्रे आणि हजरत शेख A1 जोडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं गेलं आणि सत्यात उतरण्यासाठी या टीमने मात्र दिन रात मेहनत केली आणि कमी दिवसामध्ये एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. त्याची शेवटची मॅच मेगा फिनाले फायनलची मॅच पाहायला मिळते आणि एक या टीमसाठी आनंदाची गोष्ट की स्वतः संघ फायनल मध्ये खेळतोय. म्हणजेच नेहले पे देला जसं म्हटलं जात आहे, दुग्धा शहर का योग ज्याला म्हटलं जात आहे आणि तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया आता या मॅचचा कोण ठरेल हिरो, थोड्याच वेळात समजून येईल. सामन्याला होते सुरुवात, पंचांच्या माध्यमातून केला जातो अधिकृत इशारा. गेम ऑन, सर्वांना जय श्रीराम. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते, गोलंदाज होत आहे टर्न आणि संदेश याच्या माध्यमातून बिग हिट मोठा फटका खेळण्याचा मानस धरला होता. पहिल्या चेंडूवरती डॉटची समाप्ती होते. गोलंदाज धनाजी पाटील, संदेश पाटील आणि या ठिकाणी पाहतोय विलास तरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय खेळ राहिला आहे. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला संदेश पाटील याने. आयोजनामध्ये सुद्धा तेवढं ताकदीने काम केलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये तेवढाच चांगला खेळ त्यांचाही पाहायला मिळाला. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. आता मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि आता काय घडतं पाहूया. यस, मोठा झटका मोठा हदरा या ठिकाणी पाहायला मिळतो. संदेश पाटील यांचा मात्र विकेट पडला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे धावफलकावरती. या ठिकाणी पाहतोय व्यासपीठावर विराजमान ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्पॉन्सर झाले आहे असे योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चौकार आणि षटकारासाठी तुम्हाला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रति हॅट्रिक साठी आणि विकेट साठी सुद्धा. म्हणजे कोणीही तुम्ही हॅट्रिक मिळवा तुमच्यासाठी 500 रुपयाच्या या ठिकाणी पारितोषिक जमा आहे. या ठिकाणी पाहतो हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव फलकावरती लागली जाते. मिसफील्ड पाहायला मिळाली. दुसऱ्या धावीचा आघात प्रयत्न फेकी केली जाते परंतु या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा जमा केल्या जात आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य आमचे मान्यवर सन्मान्य योगेश वसंत पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाते. विकेट हॅट्रिक असो, षटकार असो किंवा चौकार असो, कुठले हॅट्रिक कुठल्याही खेळाडूने जर कंप्लीट केली त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणाहून लावलं गेलं आहे. कोई भी जिते कोई भी हारे परंतु आनंद लुटला जातोय मान्यवरांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहतोय इथेही मिसफील्ड, क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथं मात्र उत्तम फेकी उत्तम थ्रो, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात.
या ठिकाणी नवीन बॅट्समन या ठिकाणी पाहतोय अतिशय चर्चीला नामदेव तांबडे येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. फटक्यावरती फटका, दणक्यावरती दणका दिला जाईल. या ठिकाणी गोलंदाज मात्र आपली धार दाखवली जाईल. या ठिकाणी सामना फसत चाललेला आहे पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिला तर. पुढील चेंडू पाहूया. धनाजी पाटील टळवतोय. चहलकदमी केली गेल्या हरकत में बरकत, परंतु या ठिकाणी वॉटर फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. चेंडूला उचलला जातोय, फेकी केली जाते आणि या दरम्यान अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. काय सांगता 45चा बघताय का? येस आहेत अजून 45चे आहेत आमच्या कोठ्यामध्ये. चालू खेळ चालू आहे. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. गेम ऑन. यावेळेस मोठा फटका या ठिकाणी खेळला जात होता. अहो तसं बॅटच्या मध्ये घेता आलं नाही आणि धावची सांगता धावसंख्या स्थिर धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होते. त्यामध्ये पाहू शकता आपण 4 धावा. या ठिकाणी खारबाव टीम कुठेतरी कमी पडते धावा जमवण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये ज्याने दादागिरी प्रस्थापित केली तो संघ या ठिकाणी आपण पाहतोय. आपण जर पाहिले तर कालिका माता खारबाव कमी ठरतंय.
चला सुरुवात करा, खूप वेळ घेतला जातोय. राम रसाला या ठिकाणी पाहतोय, यावेळेस उडवलाय, फटका चांगला आहे. यस, जातोय जातोय फायनल सीमा पार, सिक्सर. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे आणि डॉटची या ठिकाणी होते समाप्ती. निर्धावची सांगता होते धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 10 आहे. इथेही उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला आहे. वेल जायच कॅच, फलंदाज या ठिकाणी झेलच्या स्वरूपात होतोय बाद. चला स्पीडअप करा, घाई करायला आपण जर पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन म्हात्रे येतोय. सचिन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहतोय आपण डावेष्टी सोडून जातोय, व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी पाहतोय निर्धावचे होते सांगता, असं वाटत नाही फायनल मॅच चालू आहे, कारण आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय, एक धाव आले आहे. पुढे चेंडू, यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न, एज अँड गॉन, बॅटर बाद होत आहे कटाच्या स्वरूपात. पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, जितू तरे येतोय. मॅच कुठेतरी फसत चाललेले आहे, एकामागून एक फलंदाज बाद होत आहेत. संदेश पाटील आपण पाहिला तर सुरुवातीला बाद झाले, त्यानंतर विकेटची झडी लागताना पाहायला मिळते. एकामागे एक तू चल मैया याची भूमिका पाहायला मिळते. इथं ऑन साइडला येतोय, पहिल्या डीप मध्ये चेंडू येतोय, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि चालिंग रनिंग या ठिकाणी. चला स्पीडअप करायचं आहे, 2 धावा येत आहेत, 2 ने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती, 13 धावा. 13 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. धावा भरपूर कमी आहेत, त्याचा आकार वाढवण्याचं काम मात्र करावं लागेल. यावेळेस खराब हातांनी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा केला जाईल. आपल्याकडे वेल वाचवायचा आहे, परंतु या ठिकाणी वेल खर्च केला जातोय अधिकचा या ठिकाणी पाहिलं तर.
धावसंख्या जर पाहिली तर 14 आहे. 7 चेंडूंचा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खेळ झाला आहे. वेळेस ऑन साइडला डीप मध्ये जाते लॉंगनला क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट केली. मानस ठेवला गेला दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न होता परंतु यशस्वीरित्या पूर्ण होतोय. अजून 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 16 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 16 धावा धावफलकावरती. पाहूया अजून 2 ओव्हर मध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील पाहूया. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने टिचून मारा पाहायला मिळाला. प्रत्येक बॅटरला मात्र खुलून ठेवलं होतं. बंदिस्ती घातलं होतं. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होते दीपक पाटील. हर काम उनका रहता है जटिल असे दीपक पाटील या ठिकाणी तयार होत आहे. गोलंदाजी मार्क वरती सरसावत आहेत. शॉर्ट पिच चेंडू ठेवला होता. पुरेपूर फायदा उचलता आला नाही. या ठिकाणी निर्धावची सांगता केली जाते. पहिला मॅच मध्ये पाहायला गेलं तर आपण पाहिलं तर निर्धाव षटक हाताळलं होतं आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हॅट्रिक कंप्लीट केली होती. तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अफलातून कामगिरी आणि इथेही पाहतोय आपण तोच दरार आणि तीच दहशत इथेही बराच काल हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचा पाहायला मिळाला आहे. तर काय प्ले डाऊन. यस फलंदाज या ठिकाणी होते बाद. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 2-2 आहेत. कॉलिंग पाहायला मिळाली नाही आहे. झेल सुटला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुढे चेंडू या ठिकाणी पाहूया. या वेळेस चेंडू डीप मध्ये जातोय आणि सीमा पार चौकार. या 4ने धावसंख्या 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला जातोय. या ओव्हर मध्ये पाहायला गेल्या तर राजेश वतारे यांच्या बॅट मधून चांगल्या धावा बनतायत. पाहूया. आतापर्यंत धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तिसरं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये धावा 40+ असणं गरजेचं आहे आणि त्याचा आगाज प्रयत्न चालू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 4 तदनंतर 12 बरोबर आल्या. या ओव्हर मध्ये धावा आतापर्यंत पाहतोय आपण 6 आलेल्या 4 चेंडूंमध्ये. पुढे चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज दीपक पाटील. आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज
यावेळेस मोठा सिरा घेतला गेला आहे आणि दोन क्षेत्ररक्षक तू घे मी घे. चेंडू सांगतोय की मी जातोय सीमाजवळ. दोन झाल्या. तिसरा खेळाडू सुद्धा चेंडूला शोधतोय आणि तदनंतर आपण पाहतोय 3 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण. हाई घाई गडबड बॅटर मध्ये पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली, परंतु 3 धावा येतात. 3 धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 25 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. दीपक पाटील या ठिकाणी होतं तयार. या ठिकाणी पाहतोय आपण शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे. या वेळेस मात्र शरीराचा वेध घेतला जातोय आणि षटक क्रमांक समाप्त होतोय. तिसरं धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर थांबून आहे 25 या अंकावरती. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया कोण घेऊन येतोय आणि किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील. आपण पाहतात 94 चषक 2026 मेगा फिनाले मेगा मॅच फायनलची मॅच आहे. या ठिकाणी स्वतः आयोजक टीम फायनल खेळते, फलंदाजी करते. 3 ओव्हर मध्ये 25 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर कशा प्रकारे हाताला जाईल हे पाहण्यासारखं राहील. खऱ्या अर्थाने इथवर पोहोचण्यासाठी जून आंदोलक टीमला दीपक पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजीचं प्रदर्शन जशाच तसाने जितल्या तिथं कामगिरी चांगली पाहायला मिळाली. डबल डिजिट मध्ये त्यांनी धावसंख्या 3 मॅच मध्ये खर्च केली गेली नाही आहे आणि विकेट भरपूर घेतले गेले आहेत. या ठिकाणी पाहूया शेवटचा अंतिम गोलंदाज जितू पाटील तयार होतोय. छोटस रनअप पंचांच्या डावा बाजूस टाकण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय, सरसावतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेस पाहतोय लेझिंग एट घेतली गेली आहे, परंतु सिंगल धाव घेतली जाते. राजेश यांच्याकडे चांगले फटके आहेत, तेही शोधतायत आणि त्या पद्धतीने खेळ होते. एका धावेने धावसंख्या 26 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. अंतिम ओव्हर मध्ये आपण पाहतोय बरोबर या ठिकाणी पाहिलं तर 18 टीमने सहभाग नोंदवला आणि या 2 टीम अंतिम पडावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवस जर बघितला तर कालिकामध्ये खारबाव टीमने गाजवला ना, आजचा दिवस या ठिकाणी जून अंदुरकी टीमने आणि दोघा एकमेकासमोर फायनल खेळतायत. पाहूया या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. या वेळेस फटक्यावरती जोर बरोबर धरला, ताकद कमी झुकली होती, परंतु मिसफील्ड आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातो सीमा पार, येतोय लक फॅक्टर चौकार. थर्टी धावसंख्या 30 या अंकावरती आपल्याला धावसंख्या पोचली गेली आहे. पुढील चेंडू पाहूया. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथं मात्र पाहतोय आपण वाईट बॉल आहे. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या जी आहे ती 31 या अंकावरती आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये किती येतात पाहूया. या वेळेस फुल टॉस होता, गॅप मध्ये ढकलून तर दिला गेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जातो त्या ठिकाणी. चेतन राऊत आहेत, फेकी केली जाते, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 33 या अंकावरती.
या वेळेस वाढ शॉट, परंतु पाहूया उंची गाठली, लांबी गाठेल का? आणि इथेही मिस फील्ड पाहायला मिळतंय. क्या बात आहे, खराब प्रदर्शन. शतरक्षणचा दर्जा या ठिकाणी खालवला जातोय. गेला या चौकाराच्या मदतीने आता कुठेतरी धावफलक जो आहे तो फ्रेम मध्ये दिसतोय. पुढे चेंडू या वेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. या ठिकाणी पाहतोय समोर खेळला गेला आहे आणि इथं मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वेलकम वेलकम या ठिकाणी शुभ आगमन होते. ओरिजिनल 40+ असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष संतोषजी काकडे साहेबांचा विनंती आहे की आपण ही या ठिकाणी सहभाग व्हायचा आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता लॉटचा कार्यक्रम केला जाईल. श्रीकृष्ण सापे या टीमच्या माध्यमातून आयोजन केलेला चषकाचा. इथं मात्र पाहतोय सिंगल. सिंगल धावे ते सिंगलने धावसंख्या धापलकावरती पोहोचली जाते म्हणजे 41. 41 धावा, आता 42 धावाचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. चला टीम खारबाव आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपण या ठिकाणी पाहूया लॉटचा कार्यक्रम आपला केला जाईल, पाहायला मिळेल. कॅमेरामॅन या ठिकाणी आपण जर पाहिलं आता इथनं पुढे जे लॉट आहे ते मिक्स केले जात आहेत कारण सर्व टीम आता चांगल्या खेळत आहेत आणि त्याच्यासाठी जो सामना लागेल तो सामना ज्या दिवशी ज्या टायमाला खेळवला जातील त्या टायमाला मात्र तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. धावसंख्या 42 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. या ठिकाणी चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाईल. पहिला राऊंड या ठिकाणी पाहतोय, शनिवारचा राऊंड आपण पाहतोय. पहिल्या चिठ्ठी निघली जाते एका बाजूला भरोडी आणि दुसऱ्या बाजूला जून अंदुरकी. असा पहिला सामना होईल पहिल्या दिवशी उद्घाटनीय मॅच साठी शनिवारचा. यस शनिवारचा लॉट आपण कंप्लीट करूया. दुसरी मॅच पाहूया कुठली निघते. वज्रेश्वरी निंबवली वर्सेस आणि किरवली. क्या बात आहे. यस या ठिकाणी चेंजेस नंतर तिसरा सामना पाहूया आपण कुठला निघतोय. श्रीकृष्ण सापे वर्सेस कालिका माता खारबाव. यस पाहूया पुढील पुढील सामना. पुढील सामना या ठिकाणी कुठला निघतोय पाहूया. या ठिकाणी मिक्स सर्व सामने खेळवले जातील. एक चांगली बाब आहे. जानवन टेंबवली आणि गावदेवी धामणगाव अशी मॅच पुढील. तदनंतर पाहूया यस आता पाहूया. शनिवारचा कंप्लीट झाला. तर पाहूया त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा सामना खेळवला जाईल. त्याच्यासाठी एक सामना निघतोय
जे हनुमान लाखिवली ऐन टाइमला जी टीम त्यांना येईल ती जोड दिल्या जाईल, नाही आलं तर आपण लॉटमध्ये पाहूया. यस, आता रविवार फायनलचा दिवस, उद्घाटनीय मॅच पाहूया कुठले निघते. उद्घाटनीय मॅच पाहूया आता कोणाची निघते या ठिकाणी. पवनपुत्र पिशे आणि ग्रीष्मा इलेव्हन आमने पाडा. क्या बात आहे, गाव बंधूंची मॅच लागली आहे. दुसरी पाहूया. सावंदे स्पोर्ट्स सावंदे वर्सेस पॉवर शलार. क्या बात आहे, ही पण आमची एका गावबंधूची लढाई. पुढची पाहूया. आई गावदेवी पुंडास आणि क्या बात आहे, बालाजी स्पोर्ट्स सरवली. आता पाहूया शेवटची मॅच या ठिकाणी कुठली निघते. सामना चालू ठेवायचा मैदानाच्या आतमध्ये. सागर इलेव्हन गोरसई आणि कांबे स्पोर्ट कांबे. क्या बाई, ही एक मॅच चांगली लागली आहे. हा पूर्ण आपला पाहिला तर लॉट झालेला आहे. वळूया आपण सामन्याकडे. धन्यवाद. हॅलो, आपण पाहतायत इकडनं मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या बॅटरला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी होता महेश माळी, आपल्याला विनंती आपण यायचे मान्यवर कक्षामध्ये, त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडनं देतोय. गिफ्ट टॅम्पर आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. नेक्स्ट बॉल कट करतायत, जेल ड्रॉप, महत्वपूर्ण जेल ड्रॉप झाली आहे असंच म्हणावं लागेल. जीवनदान दिलंय तर कुणाला. आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आता सन्मानित केलं जात आहे. जबरदस्त खेळ राहिले परंतु सेमीफायनल मॅच मध्ये पराभूत पत्करावं लागलं टीम गावदेवी दामणगावला देखील. मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रंगत असताना पाहायला मिळतीये. या दरम्यान चेंडू लेट कट करताय, फटका जबरदस्त आहे परंतु ज्या पद्धतीने वेग मिळायला होत त्या पद्धतीने वेग प्राप्त होत नाहीये. नेक्स्ट बॉल, या दरम्यान चेंडू फटका फसलाय, चेंडू हवे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न कमी पडले. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली. एकापेक्षा जास्त काही खर्च होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक धाव. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करताय, झेल ड्रॉप झालाय. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील चांगल्या पद्धतीने पूर्ण केली जातीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा इकडनं पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत बॅटर दीपक स्ट्रायकिंग एंडला आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण जितूला पाहतायत. या दरम्यान चेंडू कट करताय, क्षेत्ररक्षक उपस्थित तिकडे फक्त आणि फक्त एक धाव येईल.
एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. एकेरी धावेच्या मदतीने षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिले षटक संपुष्टात आलंय 6 धावा धावफलकावर. या ठिकाणी रॉयल एनफिल्डची एक गाडीची चावी आहे. कोणाची या ठिकाणी राहिली असेल बुलेटची चावी तर घेऊन जायचंय. बुलेट गाडी चावी राहिली आहे कोणाची असेल तर आपण घेऊन जायचंय. रॉयल एनफिल्ड दुसरं षटक घेऊन सचिन आलेत. सचिन म्हात्रे रेग्युलर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतायत आणि सध्याच्या घडीला 40+ टीम कडनं प्रदर्शन करण्याकरिता दाखल झालेत. सचिन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू बाहेरची एज आणि त्या ठिकाणी जीवनदान दिलंय तर कुणाला? जीतूला जीवनदान दिलंय. हे खूप महागात ठरू शकतं. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत. त्या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तर जबरदस्त क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर येते. या दरम्यान चेंडू फटका चांगलाय. डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव पूर्ण. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि एक फक्त सिंगल येते. चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केली आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. पुल सक्सेसफुल. आता जुनांदुर्गीचे प्रेक्षक टाळ्या वाजवायला सुरुवात करतील यामध्ये शंका नाहीये. दिलीपच्या बॅट मधनं हा सिक्सर. दीपकनी सिक्सर ठोकलाय. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 15च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल चांगला स्ट्रोक आहे. कार्पेटच्या साह्याने खेळून काढतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतात. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इकडनं पूर्ण केली जाईल का? आणि येस दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावर. एकंदरीत जर विचार केला तर मेगा फिनालेची मॅच 42 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर सचिन सारखा अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण जुनांदुर्गी टीमचं. या दरम्यानचा फटका किती चांगले. ये सिक्सर. अजून एक प्रहार. शिवनेरी जुनांदुर्गीच्या फलंदाजाच्या बॅट मधनं हा आलाय सिक्सर. तर धावफलक आता जाऊन पोहोचले या सिक्सरच्या मदतीनं. 23 धावा धावफलकावर. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम खारबाव आपण जास्त वेळ घेतायत. अंधार पडायला सुरुवात झाली आहे. खारबाव टीम आपल्याला विनंती आपली स्पर्धा आहे
त्या अनुषंगाने आपण सपोर्ट करायचंय. क्षेत्ररक्षण चला त्वरित सजवायचंय. चला खारबाव टीम आपल्याला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज सज्ज होत असताना जितेश आलेत. चला घाई करायची आहे. खारबाव टीम आपल्याला विनंती आहे, आपण घाई करायची आहे, कारण अंधार पडायला सुरुवात झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर आपण पाहताय जितू. या दरम्यानचा चेंडू प्लेन मिस. जबरदस्त चेंडू आहे, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता खारबावचे प्रेक्षक जल्लोष करतायत. जितेश याने जर विकेट प्राप्त केला तर गणेशजी नामदेव पाटील यांच्या माध्यमातून जर इकडनं गोलंदाज पिंट्या कारभारी यांनी विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, A1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण इकडनं दाखवलंय. लॉंग ऑन मध्ये चांगल्या पद्धतीनं स्वतःची फ्लेक्सिबिलिटी दर्शवत असताना या चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक धाव येईल एकेरी धावेच्या मदतीनं. धावफलक पुढे जाईल. धावफलक आता जाऊन पोहोचेल 24-24च्या घरामध्ये. स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर आहेत, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आहे, दीपक जोपर्यंत आहे तोपर्यंत खारबाव टीम साठी धोक्याची घंटा आहे, कारण काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, फटका जबरदस्त आहे गॅप मध्ये आणि चेंडू क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत आणि निघून जाईल. सीमारेषा पार. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 28-28च्या घरामध्ये. टार्गेट 42 आहे. या दरम्यान चेंडू, हा फटका देखील चांगला आहे. फटका गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरचा प्रवास करून आले आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 29. येणारे चेंडू 8 आणि आता धावांची गरज आहे. 8 चेंडू 13ची गरज. शेवटचे 8 बॉल 13. एका बाजूने खारबाव, एका बाजूने जुना दुर्की. ट्रॉफी कोणत्या टीमच्या घरी जाईल? खारबाव की जुना दुर्की? वाडा मॅच, क्लॅश ऑफ टायटन्स. हा फटका स्टेट बॅटनं सुंदर आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. आता इक्वेशन बदलले. 7 बॉल आता 12ची गरज. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 30च्या घरामध्ये. 7 चेंडू 12ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये. इकडनं जर मोठा फटका आला तर मॅचची हवा बाहेर काढताना दिसेल बॅटर एकंदरीत दीपक. ओ प्लॅन मिस. खारबावच्या खेम्यामध्ये आनंदाचा माहोल. आता शेवटचे 6 बॉल 12 धावा. मॅच कोणती टीम जिंकू द्या. चला टीम मीटिंग करायची नाही. खारबाव टीम आपल्याला विनंती आहे, अंधार पडलाय, आपली स्पर्धा आहे. खारबाव टीम आपल्याला विनंती आहे, अंधार पडलाय, आपली स्पर्धा आहे. आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ दर्शवायचे. एकंदरीत अंधाराचं साम्राज्य मैदानामध्ये यायला सुरुवात झाली आहे. टीम मीटिंग करायची नाहीये. पंच आपल्याला विनंती आहे, टीम मीटिंग करायची नाहीये. त्या ठिकाणी सातत्याने दर्शवायचंय. खेळाडूंना टीम मीटिंग करायची नाहीये. आपल्याला विनंती आहे, चला टीम मीटिंग करायची नाहीये. खारबाव टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरनं येतील. शेवटचे 6 बॉल आता 12ची गरज. प्रति चेंडू मागे 2च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. चला अजून अंधुकी टीमचे खेळाडू आपण त्वरित धावत यायचे. आपल्या टीमला या ठिकाणी अंधार पडेल या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. शेवटचे 6 बॉल 12 धावा. मॅच कोणती टीम जिंकेल? शिवनेरी जुना अंधुकी की कालिका माता खारबाव?
व्हॉट अ मॅच. चला प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. शेवटचे 6 बॉल 12 धावा. शेवटचं षटक. राजेश वतारी गोलंदाजी मार्क वर्ण. पहिलाच बॉल फटका. टायमिंग प्रॉपर. हा आलाय सिक्सर जितूच्या बॅट मधनं. आता जून अंदुरकीचे प्रेक्षक जल्लोष करतायत. याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम असं म्हटलं जातं आणि तेच मैदानाच्या आपोआप शांत होईल आणि आक्रमकता दर्शवली. पहिल्याच बॉलवर सिक्सर ठोकलाय बॅटर जितून. आता मॅच मध्ये इकडनं मजा येईल. येणारे चेंडू 5 धाबांची गरज आहे. 6 स्टॅकिंग एंडला जितू. चला 5 चेंडू 6 ची गरज. सून अंदुरकी की खारबाव. हा फटका जबरदस्त आहे. गॅप मोठी आहे. चेस मोठी आहे आणि चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. आलाय चौकार. आता खारबावचे प्रेक्षक शांत झालेत. आता जल्लोष जून अंदुरकीच्या खेम्यामध्ये. हेच तर क्रिकेट आहे. एका क्षणासाठी जे प्रेक्षक दिवाने होत होते ते आता शांत झालेत. येणारे चेंडू 4 आता 2 ची गरज. जून अंदुरकी टीम या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसलीये. शेवटचे 4 बॉल 2 धावा. आता क्षेत्ररक्षक थोडे थोडे पुढे येतील. जरूर येतील. 4 बॉल 2 ची गरज. चला चला वेल कमी खर्च करायचंय खारबाव टीम. शेवटचे 4 बॉल 2 धावा. चला खारबाव टीम मीटिंग करायची नाहीये. कोणत्या पद्धतीने क्षेत्ररक्षक जवळ यायचे नाहीयेत. आपल्याला विनंती आहे कारण आपली स्पर्धा आहे. त्या अनुषंगाने मॅच अजून संपली नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेटचा खेळ संपला असं गृहीत धरलं जात नाही. या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे. डीप मध्ये मिड विकेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रेक्षक आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय टीम जून अंदुरकीने. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन शिवनेरी जून अंदुरकी.